नमस्कार मित्रांनो. गुरुचं राशी परिवर्तन होणार आहे दिनांक 2 मेला. म्हणजे गुरु आता जो मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे, 2 मे नंतर वृषभेत भ्रमण करणार आहे आणि तिथे तो जवळजवळ वर्षभर असणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह मंगळ, जो की ज्याला आपण राजयोगकारक ग्रह म्हणतो, तो तुमच्या 8व्या स्थानात मृत्यू स्थानामध्ये संपूर्ण मे महिन्यामध्ये राहणार आहे. तर या सर्वांचं एकंदरीत जे फळ आहे ते तुम्हाला मे महिन्यामध्ये कशा प्रकारचं मिळेल, तुमचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य कसं असेल, आर्थिक संदर्भ कशा प्रकारचा असेल, लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल, वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल, त्याचप्रमाणे करिअर कशा प्रकारचं असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की गुरुबद्दल सांगायचं झालं तर गुरु जो ग्रह आहे तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे. तो तुमचा पंचमेश सुद्धा आहे, अष्टमेश सुद्धा आहे आणि आत्ता 2 महिन्यानंतर तो तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर गुरुचं जे भ्रमण आहे हे गेल्या वर्षभर जसा तुम्हाला अनुभव आला, तो अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला आला होता. खास करून तुमची कोणती कामं थांबलेली होती, भाग्याची साथ तुम्हाला मिळाली होती आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याबद्दल तो कॉन्फिडन्स आणि एनर्जी जे काय तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहे, हा तुम्हाला गेल्या वर्षभरात चांगला जाणवलेला असेल. म्हणजे भाग्याची साथ चांगली मिळाली होती, त्याच्यामुळे साहजिकच तुमचा आत्मविश्वास दुणावला होता. आत्ता गोष्ट थोडीशी वेगळी असू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये संपूर्ण वर्ष येणारं याच्यामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडंसं जास्त तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात विविध तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटी किंवा संधीसुद्धा मिळतील की कार्यक्षेत्र बदलावं किंवा कार्यक्षेत्रामध्ये आणखीन काय वेगळं काही करावं. या संदर्भातले निर्णय घेताना मात्र तुम्हाला नीट विचार करावा लागेल. इथे एक गोष्ट सांगायची वाटते, आर्थिकदृष्ट्या फारसा काय जो गुरु आहे तो तुम्हाला त्रासदायक होणार नाही संपूर्ण वर्षामध्ये. कारण या वर्षाच्या 2 मे पासून ते 2025च्या 14 मे पर्यंत हा जो गुरु आहे तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर आर्थिक संदर्भात फारसे प्रॉब्लेम येणार नाहीत. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे जे काय तुम्ही तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले निर्णय घेणार असाल ते नीट विचारपूर्वक घ्या. कारण त्यामुळे संपूर्ण तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं किंवा व्यवस्थितपणे निर्णय घेणं थोडंसं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. भावनेच्या आहारी जाऊन किंवा फक्त फायद्याकडे बघून कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका, जेणेकरून तुमच्या करिअरची दिशा बदलू शकेल. या संदर्भात थोडी या गोष्टी लक्ष देणं गरजेचं राहील. आता आपण संपूर्ण मे महिना जो आहे त्याचा संपूर्ण जो कालावधी हा नेमका कशा प्रकारचा असेल त्या संदर्भातली चर्चा करू. सगळ्यात सुरुवातीला आपण तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करू. तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 15 तारखेनंतर हा रवी तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो तुमच्या सप्तमात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो अष्टमेश जो गुरु आहे हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतोय, 2 तारखेनंतर तुमच्या दशम स्थानात भ्रमण करणार आहे. या सर्वाचा एकंदरीतच विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये सुरुवातीला 1-2 आठवड्यात तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्यासाठी तुमचा कल राहील. त्याचप्रमाणे धार्मिक यात्रा करणं किंवा तुम्ही जर का कोणत्या गुरु केलेला असेल त्यांचे काही चांगले आशीर्वाद मिळतील. धार्मिक स्थळाला गाठी दिला, अशा प्रकारचे काही अनुभव तुमच्या मनामधले सुद्धा बरेचसे चांगले सुविचार तुमच्या मनात येतील, चांगले विचार तुमच्या मनात येतील आणि त्या निमित्ताने फिरणं वगैरे सुद्धा थोडंसं जास्त होईल. साधारणतः 15-16 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले विचार तुमच्या मनात दाट वाटेने येतील किंवा बऱ्याच प्रमाणात येतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही वेगळं काय करायचं, ते काही चेंजेस वगैरे करायचे, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव येतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असेल किंवा सहकर्मी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद किंवा खटके वगैरे होऊ शकतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. एकंदरीत हा जो संपूर्ण जो महिना आहे थोडंसं फिरणं वगैरे हे थोडंसं जास्त होऊ शकेल आणि त्याची दमछाक होईल. त्याचा परिणाम थोडासा तुमच्या आरोग्यावरती होऊ शकेल. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. लागणं, तापणं, खरचटणं अशा प्रकारचे अनुभव सुद्धा तुम्हाला या महिन्यात येऊ शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इझी वरीच्या मागे जाऊ नका. तरी इझी वरीच्या मागे गेलात तर थोडेसे त्रास त्या गोष्टीला सामोरं जावं लागेल आणि ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर सिंह राशीकरता आर्थिक संदर्भात 2 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात, बुध आणि गुरु. बुध जो ग्रह आहे तुमचा लाभेश आहे, त्याचप्रमाणे धनेश आहे. गुरु जो ग्रह आहे तुमचा पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे. गुरु जो ग्रह आहे तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, जो बुध ग्रह आहे तुमचा अष्टमातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या खूप टोकाची वगैरे परिस्थिती येणार नाही, परंतु तुम्हाला अपेक्षित याप्रमाणे आर्थिक संदर्भामध्ये फायदे मिळणं हे थोडंसं कठीण होऊन बसेल. तुमची जी रास आहे ती खर्च करण्यामध्ये सगळ्यात पुढे आहे, रिस्क घेण्यामध्ये सर्वात पुढे आहे. त्याच्यामुळे खर्चाची किंवा पैशाची चढचण तुम्हाला या महिन्यात लागू शकेल. या संदर्भात तुमचे जे खर्च असेल त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे या संदर्भातलं एक गणित तुमच्या मनात तुम्हाला नेहमी तयार ठेवावं लागेल. कारण गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत किंवा खर्च हे जास्त प्रमाणात होते.
या ठिकाणी लक्ष द्या. अनपेक्षित अनावश्यक खर्च अजिबात करू नका. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे घरातलं जे वातावरण आहे नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध चांगले जातील. घरातले जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घराच्या संदर्भात वास्तूच्या संदर्भात कुठलीही महत्त्वाची कामं या महिन्यात करू नका, कारण त्याचे अनुभव तुम्हाला वेगळे येऊ शकतील. म्हणजे घर रिनोव्हेट करायचं असेल, वास्तूच्या संदर्भातले काही कामं करायचे असेल किंवा तुम्हाला वास्तू विकायची वगैरे असेल, या संदर्भातले सुद्धा ज्या विचार आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही, त्यामुळे तिने टाळलेलं तुमच्यासाठी उत्तम होऊन जाईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफबद्दल. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या आता दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या छोट्या मोठ्या गोष्टी थोडेफार वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचे शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी फायदेशीर राहील किंवा जी काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्या संदर्भात नीट विचार करून या ठिकाणी थोडासा विचार करून इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं राहील. कारण बऱ्याच प्रमाणात तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती चुकीची ठरण्याची शक्यता आहे. गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही या संदर्भात काही चांगले अनुभवसुद्धा घेतलेले असेल शेअर मार्केटच्या संदर्भात, परंतु या महिन्यामध्ये किंवा या संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जी काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर साधारणतः लॉंग टर्ममध्ये केलेली उत्तम ठरेल. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. अशा प्रकारची काही लक्षणे दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं आवश्यक राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी मात्र गोष्टी थोड्याफार व्यवस्थित राहतील. फारसे काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तर तुमच्या राशीच्या जो सप्तमेश आहे तो सप्तम स्थानामध्येच भ्रमण करतो आहे. त्यामुळे जर का तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक नातेसंबंध नॉर्मल झाले, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या, टोकाच्या गोष्टी थोड्याशा जाणवल्या होत्या. तुमच्या वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती हावी झाल्यासारखा वाटत होता. आता जी परिस्थिती आहे बऱ्याच प्रमाणात नॉर्मल आहे, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे आणखी एक गोष्ट तुम्हाला जाणवू शकेल की वैवाहिक जे विवाहोत्सुक ज्या मंडळी आहेत, म्हणजे विवाह करण्यासाठी जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील. आता गेल्या वर्षभरात जेवढ्या गोष्टी सोप्या होत्या किंवा वैवाहिक जोडीदार म्हणजे नातेसंबंध नॉर्मल असलं किंवा सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही विवाह करत असाल तर त्या संदर्भात काही स्थळंसुद्धा तुम्हाला तुमच्या अपेक्षेच्या आसपास येत होती. आता मात्र गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील. तुम्हाला थोडंसं जास्त प्रयत्न करावे लागतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत करिअरच्या संदर्भात. तर साधारणतः तुमच्या 10व्या स्थानामध्ये म्हणजे तुमचा जो दशमेश आहे त्याला आपण कर्मेशसुद्धा म्हणतो शुक्र, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो. 20 तारखेनंतर तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे किंवा राशीमध्ये स्वतःच्या राशीत भ्रमण करणार आहे. या ठिकाणी रवी आणि गुरुसुद्धा येणार आहे. तर साधारणतः मे जो संपूर्ण महिना आहे हा तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देऊ शकेल. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुम्हाला वाटू शकेल की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे. वर्षाबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत किंवा आपण काहीतरी वेगळं करिअर निवडायचं, तर या सगळ्या विचारांमध्ये थोडीशी काळजी घ्या. जे तुम्ही निर्णय घ्या त्याच्या संदर्भात अगदी सखोलपणे विचार करणं गरजेचं आहे. कारण गुरु जो तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे संपूर्ण वर्षभर, तो अशा प्रकारचे अनुभव किंवा अशा प्रकारच्या मनामध्ये थोडंसं टर्मोइल वादळं निर्माण करेल. तर जे काही निर्णय असेल ते अगदी व्यवस्थितपणे घेणं अतिशय गरजेचं राहील. कारण निर्णय चुकले तर त्याचा संपूर्ण परिणाम तुमच्या पूर्ण जीवनावरती होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. किंवा इथे आणखी एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहील, जर का तुम्ही एक्झिस्टिंग ज्या करिअरमध्ये असाल त्या ठिकाणी काही चांगल्या घटना वगैरे घडू शकतील. म्हणजे तुम्हाला प्रमोशन मिळणं किंवा चांगल्या काही गोष्टी घडणं, कारण रवी आणि गुरु दोन्हीही तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारची काही चांगली संधी आली, नीट विचार करून या संदर्भात विचार करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे परिणाम नेमके तुम्हाला या महिन्यात कशा प्रकारचे मिळतील. जसं की दिनांक 13 तारखेला रवी आणि हर्षची युती होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. रवी आणि हर्षची युती ही तुम्हाला बऱ्याच प्रमाणात या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचा जो मूड असेल किंवा तुमची एनर्जी कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. मात्र या ठिकाणी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात काही त्रास थोड्याफार प्रमाणात डोकं वर घडू शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला रवी आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या 10व्या स्थानात. त्याचप्रमाणे शुक्र आणि हर्षची युतीसुद्धा तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. आता ही जी रवी गुरुची युती आहे ती फार शुभफलदायी राहील. खास करून मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमोशन मिळणं
किंवा तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं, अशा प्रकारचे काही गोष्टी निश्चित होतील. याचप्रमाणे तुम्हाला काही नवनवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी किंवा तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन-नवीन संधी तुम्हाला मिळू शकते. या बाबतीत परत तेच सांगतोय मी, की थोडंसं तुम्हाला विचार करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते निवडण्याचा प्रयत्न करा आणि एकदा निवडलं की त्याला कायम राहा. म्हणजे वरचेवर तुम्ही तसे काही कार्यक्षेत्र बदलण्याच्या मागे जाऊ नका किंवा जर ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही चांगले ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकतील. तर एकंदरीत रवी गुरुचे जे भ्रमण आहे तुमच्या 10व्या स्थानांमधून ते तुम्हाला तुमचं जे काही करिअर असेल त्या संदर्भातल्या चांगल्या काही गोष्टी निश्चित दाखवू शकेल. याचमुळे शुक्र अर्शेची युतीसुद्धा तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. तर कागदोपत्री कमिटमेंट प्रॉमिसेस या संदर्भात या दरम्यान थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला मंगळ आणि राहूची युती होणार आहे तुमच्या अष्टमात. आता ही जी युती आहे ही युती थोडीशी महत्त्वपूर्ण राहील, खास करून आरोग्याच्या संदर्भात. 2-3 गोष्टी आहेत त्या संदर्भात ही युती जास्त कारणीभूत ठरेल. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात कापणं, भाजणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं किंवा अशा प्रकारच्या शारीरिक व्याधी किंवा दुखापती होण्याचा संदर्भ या दरम्यान जास्त प्रमाणात राहील. तर मंगळ राहूची युती जी की तुमच्या अष्टमात होणार आहे या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इझी मनीच्या मागे जाऊ नका. सहज पैसे किंवा थोड्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त पैशाचे चिटफंड कंपन्या वगैरे असतात किंवा ज्याला आपण रिस्क घेऊन काही गोष्टी इन्व्हेस्टमेंट करतो या संदर्भातून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तुम्ही फसलं जाणं अशा प्रकारच्या अनुभव या दरम्यान जास्त होतील. याचप्रमाणे घरात जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. मंगळ राहूची युती तसं पाहिलं तर या महिन्यातील सगळ्यात अशुभ फलदायी युती तुमच्यासाठी होणार आहे. कारण 8व्या स्थान ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो त्याकडे ही युती होणार आहे. या संदर्भात थोडी काळजी घ्या, ही गोष्ट महत्त्वाची राहील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षची सुद्धा युती तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. तर याकडे ही जी युती आहे तुम्हाला तुमची जे स्पेंडिंग असेल, खर्च असेल त्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे सामाजिक जीवनात तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग या दरम्यान घडू शकतील. थोडंसं अलर्ट राहा, थोडीशी काळजी घ्या. बुध हर्षची युती अशा प्रकारे तुम्हाला अनुभव देण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये जो सगळ्यात चांगला जो दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीयाचा. म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये जे आपण सगळ्यात महत्त्वपूर्ण असे 3.5 मुहूर्त मानतो त्यामध्ये या अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताचा सुद्धा नंबर आहे. तर अक्षय तृतीयेचा हा जो मुहूर्त आहे तुमच्याकडे शुभ फलदायी राहील. या दरम्यान म्हणजे या दिवशी तुम्ही महत्त्वपूर्ण खरेदी करू शकता. सोने, चांदी, हिरे, माडे किंवा काही चांगल्या इन्व्हेस्टमेंट असेल, काही वस्तू जर का तुम्हाला घ्यायच्या असेल नक्की या दिवशी घेऊ शकता. याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण असं की बऱ्याच वेळेला आपण वस्तू घेतो तोपर्यंत त्याचा उपभोग घेत नाही. सोन्याधान्याच्या बाबतीत एक खास करून ही गोष्ट येते की सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो परंतु त्याचा उपभोग घेत नाही. मात्र अक्षय तृतीयेला केले गेलेली इन्व्हेस्टमेंट याचा उपभोग सुद्धा घेतो आणि ही इन्व्हेस्टमेंट वाढत जाते. तर हा जो दिवस आहे या दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करू शकता. अर्थात बाकीच्या सुद्धा काही गोष्टी घेऊ शकता. इथे एक तुम्हाला टिप सांगावीशी वाटते, त्यावरती जरूर काम करा आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पुरुषांसाठी जे वॉलेट किंवा पाकिट ज्यामध्ये आपण नेहमीचे पैसे ठेवतो किंवा स्त्रियांसाठी सुद्धा जी पर्स असते त्यामध्ये जे तुम्ही नेहमीचे पैसे वगैरे ठेवता, तर ती पर्स किंवा ते जे वॉलेट आहे तुम्ही या दिवशी खरेदी करून त्याचा अनुभव घ्या. साधारणतः तुम्ही या दिवशी खरेदी केलेले जे मगाशी सांगितलं की ज्या वस्तू असेल जी इन्व्हेस्टमेंट ती वाढत जाते. तर पाकिट किंवा पर्स जरी तुम्ही या दिवशी घेतले तर त्यामध्ये ठेवले गेलेले जे पैसे आहेत ते जास्त प्रमाणात खर्च होणार नाहीत. त्याच्यामुळे त्यामध्ये आवकसुद्धा नेहमी जास्त प्रमाणात राहील. एकंदरीतच तुम्ही या दिवशी घेतलेल्या जे पर्स किंवा जे वॉलेट असेल त्याचा अनुभव मात्र तुम्हाला चांगला येईल. तो अनुभव कशा प्रकारचा आहे तो पुढे जाऊन सुद्धा तुम्ही नक्की या चॅनलच्या कमेंटमध्ये लिहू शकता. परंतु हा एक छोटी टिप आहे किंवा त्याला खर्चही जास्त राहील. नक्की तुम्ही करून बघा, त्याचा अनुभव निश्चितपणे घ्या. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 8 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 23 तारखेला आहे. बुद्ध पौर्णिमा आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान थोडेसे काळजी घ्या. या दरम्यान रवी आणि चंद्राचं आकर्षण थोडं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले गेलेले निर्णय हे बऱ्याच प्रमाणात चुकण्याची शक्यता जास्त असते. आणि जे अमावास्या होणार आहे ते तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. तर या दरम्यान थोडंसं तुमचा मूड असेल हा अगदी हायपर वगैरे असेल, टोकाचा वगैरे असेल. थोडीशी काळजी घ्या. वादविवादात जाऊ नका. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस सारख्या गोष्टी करू नका, तुमचे अंदाज चुकतील. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.